आदाब है। आप देख रहे हैं एडीएन उर्दू न्यूज़ और आपके साथ मैं हूं सैयद वहाबुल हक। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं एक नज़र दिन भर की अहम खबरों पर। जालना रोड के वक्फ अराजी पर किए गए गैर कानूनी कब्जात के खिलाफ रुकन पार्लिमान सैयद इम्तियाज जलील की यलगार। 100 करोड़ रुपए के गैर कानूनी कब्जात में शामिल कारपोरेशन के ऑफिसर्स पर कार्रवाई करने और वक्फ अराजी को खाली कराने की वजीर दाखिला से अपील। मुतालबा पूरा ना होने की सूरत में 26 फरवरी से शुरू होगा एहतजाज। और नौकर भर्ती में मराठा समाज के खिलाफ हो रही नाइंसाफी के खिलाफ विनायक मेटे मैदान में। कहा, अगर हुकूमत मराठा समाज को इंसाफ दिलाने में नाकाम रही तो वो विज़रा के घरों के सामने करेंगे अपना एहतजाज। अब खबरें तफसील से। आज मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के रियासती सदर नीज़ औरंगाबाद के रुकन पार्लिमान सैयद इम्तियाज़ जलील ने एक प्रेस कॉन्फ्रेंस का इनेकाद किया, जिसमें उन्होंने जालना रोड के वक्फ अराजी पर बने 100 करोड़ रुपये लागत के शॉपिंग कॉम्प्लेक्स की आला सतही कमेटी के ज़रिए जांच कराने का मुतालबा रियासत के वज़ीर दाखिला अनिल देशमुख से किया है और इशारा दिया कि अगर रियासती हुकूमत इस मामले को संजीदगी से हल नहीं कर पाई तो वो ख़ुद 26 फरवरी से वक्फ अराजी पर हो रहे गैर कानूनी कब्जात को हटाने के लिए तहरीक शुरू करेंगे। इस मौके पर उनके साथ शहर सदर सैयद शारिक नक्शबंदी, ज़िला सदर समीर साजिद बिल्डर और एडवोकेट फारूक पटेल मौजूद थे। कैलाश बाफना, जुगल किशोर तापाडिया, राजू लेखराज तनवानी हे तिघांनी मिळून कशा प्रकारे या वक्फ बोर्डाची जागा विकून टाकलेली आहे हे सगळे पुरावे सहित मी दिलेले आहे। मी याच्या बाबतीत पूर्ण पुरावे हासिल केलेले आहे आणि यामध्ये हे फक्त 3 लोक सामील आहे असं नाही आहे। औरंगाबाद महानगरपालिकाच्या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचे अधिकारी, रजिस्ट्री ऑफिसचे अधिकारी ज्यांनी एक रजिस्ट्री करण्यासाठी 25-25 लाख रुपये या लोकांकडून घेतले आणि लँड रेकॉर्ड ऑफिस, त्याचसोबत या जागेचा जो मुतवल्ली होतं, जे कस्टोडियन होतं या जागेचा, ज्याची जबाबदारी हे होती की आपल्याला या जागेचे रक्षण करायचे आहे आणि वक्फ बोर्डाचे सगळे अधिकारी जे गप्प बसलेले आहे हे सगळं बघून ये जे जागा विकण्यात आलेली आहे टोटली इल्लीगल आहे। कोर्टाने तसा आदेश दिलेला आहे। कोर्टाने हे सांगितलेलं आहे की याची रजिस्ट्री होऊ नये, तरी सुद्धा रजिस्ट्री होत आहे आणि हा सगळा प्रकार 100 कोटी रुपयाचा आहे आणि त्याच्या बाबतीत मी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांना स्वतः भेटून हे सगळं दस्तावेज दाखवून एका उच्च स्तरीय जांचची मागणी केलेली आहे आणि त्यांनी मला आश्वासन दिलेले आहे पोलीस कमिशनरामार्फत की आम्ही याची सखोल चौकशी लावून जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई करू आणि नाही कारवाई केली तर 26 फेब्रुवारी पासून मी 1000 कमीत कमी 1000 लोकांसोबत जिल्हाधिकारी समोर मी आमरण उपोषणवर बसणार आहे। ओके सर। औरंगाबाद शहर पुलिस कमिश्नरेट ऑफिस में आज कमांड कंट्रोल सेंटर, SMS और QR स्कैन सिस्टम का इफ्तिताह वज़ीर दाखिला अनिल देशमुख के हाथों QR कोड स्कैन करके किया गया। औरंगाबाद शहर पुलिस कमिश्नरेट में कमांड कंट्रोल सेंटर, SMS, QR स्कैन सिस्टम तरीक़ेकार का इफ्तिताह आज रियासत के वज़ीर दाखिला अनिल देशमुख के हाथों QR कोड स्कैन करके किया गया। साथ ही वज़ीर दाखिला अनिल देशमुख ने बुजुर्ग लोगों की मदद के लिए तैयार किए गए ऑफिस की मुलाकात करके वहां पर किए जाने वाले कामकाज के तरीक़ेकार की मालूमात हासिल की। इस मौके पर रुकन असेंबली अमोल मिटकरी, रुकन असेंबली विक्रम कारे, साबिक़ रुकन असेंबली कैलाश पाटिल चिकटगांवकर, पुलिस कमिश्नर डॉक्टर निखिल गुप्ता के साथ दिगर मेहमानान मौजूद थे। औरंगाबाद शहर पुलिस की जानिब से पूरे शहर में करीब 1000 मकामात पर QR कोड स्पॉट फेंसिंग की जाएगी। इस तरीक़ेकार की वजह से पुलिस के वक़ार में हद दर्जा इजाफा तो होगा ही, साथ ही पुलिस अपनी खोई हुई साख को दोबारा बहाल करने में कामयाब होगी। इस तरह के ख्यालात का इजहार रियासती वज़ीर दाखिला अनिल देशमुख ने किया। इस मौके पर वज़ीर दाखिला के हाथों बेहतरीन कारकर्दगी अंजाम देने वाले पुलिस अफसरान का इस्तकबाल किया गया। आज रियासती वज़ीर दाखिला अनिल देशमुख के हाथों
دیہی پولیس کے خواتین بیٹ کا رسمی افتتاح عمل میں آیا۔ اس موقع پر کورونا دورانیے میں بہترین کارکردگی انجام دینے والی دیہی پولیس سپرنٹینڈنٹ موکشدا پاٹل کا بھی وزیر موصوف کے ہاتھوں استقبال کیا گیا۔ اورنگ آباد دیہی پولیس کے خواتین بیٹ کا آج باضابطہ ریاستی وزیر داخلہ انیل دیشمکھ کے ہاتھوں رسمی افتتاح عمل میں آیا۔ واضح ہو، دیہی پولیس کی پولیس سپرنٹینڈنٹ موکشدا پاٹل کو ان کے کورونا وبا کے دورانیے میں کیے جانے والے اقدامات کی اور دیہی سطح پر کورونا وبا کو پھیلنے سے روکنے کے لیے کیے جانے والے مؤثر طریقہ کار کو پیش نظر رکھ کر نیشنل ویمنس کمیشن کی جانب سے انہیں اعزاز سے نوازے جانے کا اعلان کیا گیا ہے۔ لہٰذا اس موقع پر ریاستی وزیر داخلہ انیل دیشمکھ نے ان کے کاموں کی سراہنا کرتے ہوئے ان کا استقبال کیا۔ ساتھ ہی پروگرام میں موجود سبھی خواتین بیٹ عملدار کو اپنے نیک خواہشات پیش کی اور سبھی کو اعزاز کے طور پر ان کا استقبال کیا۔ اورنگ آباد میونسپل کارپوریشن کی جانب سے جمعہ کو اسپیشل اصولی مہم اسکواڈ کی جانب سے پانی اور پراپرٹی ٹیکس کے طور پر جملہ 46,89,000 محصول کارپوریشن کے تجربے میں جمع کیا گیا۔ ساتھ ہی ٹیکس بھرنے میں ٹال مٹول کرنے والے 3 افراد کی پراپرٹی بھی سیل کی گئی۔ اورنگ آباد میونسپل کارپوریشن کے جانب سے جمعہ کو خصوصی دستے کی مدد سے پراپرٹی ٹیکس اور پانی ٹیکس اصولی مہم کی گئی۔ اس مہم کے ذریعے 46,89,234 روپے وصول کیے گئے۔ زون نمبر 6 میں 12,68,000 روپے وصول کیے گئے، جبکہ موہن دیوی داس سونونے سے 10 لاکھ روپے وصول کیے گئے۔ ساتھ ہی سبھی زونز میں اس مہم کو کامیابی کے ساتھ عمل میں لایا گیا۔ سمبھاجی کالونی کے وجے مالا تانگڑے، دیوان دیوڑی کے جگناتھ بھٹ اور ان کے ساتھ دیگر ایک کی جانب سے پراپرٹی ٹیکس باقی رہنے کی وجہ سے ان کے املاک کو ضبط کیا گیا۔ اس طرح کی معلومات اسپیشل پراپرٹی ٹیکس اصولی ٹاسک فورس کی جانب سے دی گئی۔ اب وقت ہو چلا ہے ایک مختصر وقفے کا۔ خبریں ابھی اور بھی ہیں، دیکھتے رہیے ADN اردو نیوز۔ شہریان اورنگ آباد کے لیے ایک نئی خوشخبری۔ تمام شہریان کی سہولت کے پیش نظر قلب شہر لوٹا کارنجا اورنگ آباد میں امجد خان، فتح اللہ خان اور محمد سراج الدین محمد نظام الدین صدیقی کے زیر انصراف صدیقی اینڈ خان مارکیٹ کا آغاز ہو چکا ہے۔ شہریان و صارفین ایک بار ضرور تشریف لا کر خدمت و شکریہ کا موقع عنایت کریں۔ منجانب کبیر کلیکشن، پوجا کلیکشن اور AR بامبے کلیکشن۔ ہمارا پتہ صدیقی اینڈ خان مارکیٹ، لوٹا کارنجا، اورنگ آباد۔ ناظرین، وقفے کے بعد آپ سبھی کا دوبارہ خیر مقدم ہے۔ آج ایک پریس کانفرنس کے ذریعے شیو سنگرام سنگھٹنا کے لیڈر ونائک میٹے نے ریاستی حکومت پر الزام عائد کیا اور کہا کہ ریاست میں ہو رہی نوکر بھرتی میں مراٹھا سماج کے ساتھ ناانصافی ہو رہی ہے۔ اگر ریاستی حکومت بر وقت اس کے خلاف کوئی لاہ عمل تیار نہیں کرتی ہے
तो वो रियासती वज़रा के घरों के सामने जाकर एहतजाजी तहरीक की शुरुआत करेंगे। राज्य सरकारने मराठा आरक्षणावर अंतरिम स्थगिती आल्याच्या नंतर अनेक मंत्र्यांनी मोठे मोठे नौकर भरती सुरू केलेली आहे। MPSCची परीक्षेची सुद्धा तयारी केलेली आहे आणि ज्या लोकांनी MPSCच्या परीक्षा दिलेल्या आहेत मराठा समाजाला त्यांना अजून नियुक्त्या दिलेल्या नाहीत, त्याकरता उपोषण आझाद मैदानाला सुरू आहे आणि आपल्या साष्ट पिंपळगावला सुरू आहे। तर याकडं हे सरकार अतिशय ह्याच्या प्रमाणे पाहत आहे, सगळं म्हणजे माणुसकी शून्य पद्धतीनं पाहणं सध्या सुरू आहे, निर्दयीपणाने या सगळ्याकडे पाहत आहे। आणि म्हणून ज्या मंत्री भरतीची प्रक्रिया सुरू करतायत त्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये 7 तारखेपासून आम्ही मराठा समाजाचा मंत्री आणि सरकारच्या विरुद्ध एल्गार आम्ही पुकारलेला आहे आणि त्याची सुरुवात 7 फेब्रुवारीला राजेश टोपे यांच्यापासून जिल्ह्यापासून आम्ही करणार आहोत। नंतर नांदेडला करणार आहे, नंतर नागपूरला करणार आहे, नंतर मुंबईला करणार आहोत आणि नंतर बारामतीला करणार आहोत। मग आणखीन मग पुढचे कधी कुठं करायचे ते नंतर ठरवले जाईल। परंतु हे मराठा समाजाच्याच मुलांचं आयुष्य कसे धुळीला मिळवायला लागलेले आहेत आणि मराठा समाजाला वगळून फक्त कसे सगळं सुरू नोकर भरती आणि परीक्षा कशी सुरू करायला हे आम्ही गावागावामध्ये जाऊ, मराठा समाजाच्या जीवावर मतदान घेताय, आमदार होताय, मंत्री होताय, सत्ता करताय आणि सत्तेचा माज मराठ्यांच्याच विरोधात दाखवताय। म्हणून त्यांची मस्ती जिरवण्याकरता त्यांच्या विरोधात एल्गार 7 तारखेला झाल्यापासून सुरू करत आहोत। जमात इस्लामी हिंद औरंगाबाद की जानिब से रियासतगीर मुहिम अंधेरों से उजाले की तरफ के तहत आज अलंकार हॉल में शहर के ख़वातीन के लिए एक खुसूसी प्रोग्राम मुनक़्क़द किया गया, जिसमें कोरोना दौरानिये में बेहतरीन कारकर्दगी अंजाम देने वाली अहम ख़वातीन को एज़ाज़ से नवाजा गया। जमात इस्लामी हिंद औरंगाबाद की जानिब से अंधेरों से उजाले की तरफ रियासतगीर मुहिम चलाई जा रही है। इस मुहिम के तहत आज एक प्रोग्राम शहर के अलंकार हॉल में मुनक़्क़द किया गया, जिसमें मेहमानान ख़ुसूसी के तौर पर डॉक्टर मीनाक्षी भट्टाचार्य, ज़िला परिषद सदर मीना शेड़के, डॉक्टर सबा परवीन अहमद, डॉक्टर आयशा हाशमी, डॉक्टर वर्षा देशमुख, जीजाऊ ब्रिगेड के वैशाली कड़ू, प्रोफेसर धम्म दर्शना महाथेरो वगैरह मौजूद थी। इस प्रोग्राम में कोरोना दौरानिये में बेहतरीन कारकर्दगी अंजाम देने वाली ख़वातीन को मेहमानान के हाथों एजाज़ात से नवाजा गया। इस मौके पर तालिबात की जानिब से अंधेरों से उजाले की तरफ मुहिम को वाज़ह करने के लिए एक एग्ज़िबिशन तरतीब दी गई थी। प्रोग्राम में मौजूद ख़वातीन ने इस एग्ज़िबिशन को काफ़ी सराहा। ये जो प्रोग्राम था अंधेरे से प्रकाश की ओर, ये जो सब्जेक्ट था ये बहुत मेरे नियर और डियर था और इन्होंने यहाँ पर वो जो सब्जेक्ट उठाया है मैं उससे जुड़ी हूँ, इसीलिए मैं इस सब्जेक्ट से बहुत प्रभावित थी और यहाँ आकर मुझे बड़ी खुशी हुई कि ये लोग जो जिस तरह से इस सब्जेक्ट को सब हर वुमेंस के बीच में फैला रहे हैं, उसके लिए काम कर रहे हैं, उसके लिए बहुत बहुत उनको गॉड ब्लेस देम कि दे आर डूइंग वेरी गुड जॉब, ऑसम जॉब एंड गॉड ब्लेस देम फॉर द गुड जॉब। आज औरंगाबाद कांग्रेस सेवा दल की जानिब से किसानों के साथ हो रही नाइंसाफ़ी के खिलाफ एक रोज़ा एहतजाज किया गया, जिसमें सेवा दल के रियासती सदर विलास औताड़े, रियासती सेक्रेटरी अनिल मानकापे, सुरेश पवार, शहर सदर अल्ताफ़ पटेल, यूसुफ मुकाती के साथ कसीर तादाद में कांग्रेस सेवा दल के कारकुनान मौजूद थे। मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्या वतीने महात्माजी गांधी यांना अभिवादन करतो आणि आज संपूर्ण भारतामध्ये या महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त दिल्ली येथे जे शेतकरी आंदोलन चालू आहे आणि त्यांच्यावर 26 जानेवारीला जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि त्यांना पाठिंबा म्हणून संपूर्ण भारतामध्ये काँग्रेस सेवा दलाच्या वतीने आज मौन पाळून दिवसभर उपास या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। त्या प्रसंगी औरंगाबाद जिल्हा आणि शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने या ठिकाणी उपवास 11 ते 3 च्या दरम्यान ठेवण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर काय शेतकऱ्यांच्या ज्या प्रमुख 3 मागण्या ज्या आहेत ते
बिल परत घेण्यात यावं ही प्रमुख मागणी आहे. कारण त्याचा इफेक्ट जो आहे आज जरी बाकीच्या राज्याच्या शेतकऱ्यांच्या लक्षात येत नसला तरी त्याचा इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि शेतकरी पूर्ण डबघाईला येणार आहे. शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. मूलभूत किंमत जी आहे ती मिळणार नाही त्यांना आणि अपील करायला जागाच ठेवलेली नाही. त्याच्यामुळे याचं जे गांभीर्य आहे हे गांभीर्य सरकार घेत नाही आहे. जाणून बुजून झोपेचं सोंग घेतलेलं आहे आणि 3-4 उद्योगपतींसाठी हे शेतकऱ्यांना या उद्योगपतींच्या कुठेतरी दावणीला बांधत आहे अशी आमची भावना नाही, आरोप आहे आणि ते खरं पण आहे. तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलं आहे का? निवेदन नाही देणार, आज फक्त उपस्थित कार्यक्रम आहे दिवसभर त्यांच्या समर्थनार्थ आणि महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं फिर से एक नज़र दिन भर की अहम खबरों पर। जालना रोड के वक्फ अराजी पर किए गए गैर कानूनी कब्जात के खिलाफ रुकन पार्लिमान सैयद इम्तियाज जलील की यलगार। 100 करोड़ रुपए के गैर कानूनी कब्जात में शामिल कारपोरेशन के ऑफिसर्स पर कार्रवाई करने और वक्फ अराजी को खाली कराने की वजीर दाखिला से अपील। मुतालबा पूरा ना होने की सूरत में 26 फरवरी से शुरू होगा एहतजाज। और नौकर भर्ती में मराठा समाज के खिलाफ हो रही नाइंसाफी के खिलाफ विनायक मेटे मैदान में। कहा, अगर हुकूमत मराठा समाज को इंसाफ दिलाने में नाकाम रही तो वो विज़रा के घरों के सामने करेंगे अपना एहतजाज। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल फिर मुलाकात होगी नई खबरों के साथ। तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।